सर आत्ता आपण जे सगळे प्रयोग बघितले त्याच्यामधून हे अगदी क्लिअर पिक्चर तयार होतं की आपण माणसाने तयार केलेली ऊर्जा जी असते, जी एनर्जी असते, ती अनेक पटीने सफिशियंट म्हणजे एफिशियंट आहे जे आपण इलेक्ट्रिसिटीद्वारे जी ऊर्जा निर्माण होते त्याच्यापेक्षा. जसं तुम्ही सांगितलं की 25 पट ऊर्जा उलट 25 पट एफिशियंट आहे, 25 पट ऊर्जा जास्त लागते इलेक्ट्रिसिटीद्वारे जी ऊर्जा निर्माण होते त्यापेक्षा. अर्थात माणसाने निर्माण केलेली ऊर्जा खूपच एफिशियंट आहे. नाही, जरा प्रश्न आपण नीट समजून घेऊया की त्यातली जी टेक्नॉलॉजी आपण वापरलेली आहे ती ऊर्जा कशी वापरते म्हणजे जितकं यंत्र जितकं कमी गुंतागुंतीचं, साधं आणि सोपं, ऑब्व्हियसली सिम्पल असेल तर त्याची कार्यक्षमता जास्त असते. ऊर्जा वापरण्याची कार्यक्षमता हे असं म्हणणं म्हणजे हे चुकीचं आहे की अन्न ऊर्जा ही माणसात ह्याच्यापेक्षा कार्यक्षम नाही आहे. मी काय म्हणतो की ह्या कॉम्प्लिकेटेड मशीन्स वापरण्याची गरज नाही, आणि कारण ती चालवण्यासाठी पुन्हा आणि वीज वापरणं हा आणखीन ऊर्जा खोलचटपणा आहे. ऊर्जा निरक्षरता याच्यामधनं दिसतेच, परंतु इतका खोलचटपणा दिसतो की आपण वाटेल तसं वापरतो. म्हणजे जणू काही ती फुकट उपलब्ध आहे आणि त्याची किंमत आपण मोजत नाही आहे. आपण जर किंमत मोजायला लागलो ना, मग इथं तुम्हाला किंमत मोजायला लावली ना, तुम्ही सायकल मारा. मग वीज तयार करायची जेव्हा तुम्हाला सांगितलं त्यावेळेला तुम्ही पटकन सांगितलं की याच्यापेक्षा साधेपणाने मला साधं यंत्र वापरणं हे कितीतरी पटीने कार्यक्षम आहे, कारण तुम्हाला वीज मी तयार करायला लावली. म्हणजे इथल्या इथं तयार करायला लावली. तुम्ही ज्यावेळेला आयती वीज वापरता, कसलीही किंमत न देता, पर्यावरणीय किंमतच काय पण कसलीही किंमत देत नाही, तर त्याची हे जो आहे त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता ते सोपं वाटतं आहे. ॲक्च्युली ते कधीच सोपं नव्हतंच, म्हणजे कधीच कार्यक्षम नाहीच आहे. वीज वापरणं या कामासाठी हे कधीच कार्यक्षम नाही आहे. हे सायन्स सांगतं बरं का. हे माझी मतं वगैरे काही नसतात. सायन्समध्ये माझ्या मताला वगैरे असं काही किंमत नसते. मला जर सांगितलं की मग असं तरीही मला हे करायला, त्याला अंधश्रद्धा म्हणतात. सर मगाशी आपण जसं बोलत होतो की आत्ता तुम्ही म्हणाले की कुठलीही किंमत न देता, सामान्य श्रोत्यांना प्रश्न पडेल की आम्ही तर MECBचं बिल भरतो, मात्र त्या MECBच्या बिलामध्ये आधीचे किती करोड पृथ्वीचं जीवाश्म नंतर आपण जाळतो ते आम्हाला थोडंसं गणित सांगा ना, आमच्या श्रोत्यांना कळण्यासाठी, फक्त सोप्या भाषेत. त्याचं अगदी साधं हे आहे की कोळसा खाणीमध्ये असतो. म्हणजे खाणीमध्ये कसा निर्माण झाला, तर जंगलं भूकंपामुळे आणि निरनिराळ्या कारणाने जमिनीच्या पोटामध्ये गाडली गेली, पृष्ठभागामध्ये गाडली गेली, आणि तिथल्या उष्णतेने त्याचं कोळशामध्ये रूपांतर झालं, दगडी कोळशामध्ये, जीवाश्मामध्ये त्याचं हे झालं, निर्माण झालं, रूपांतर झालं. आता तो आपण काढून त्याला खाणी खाणाव्या लागतात. तो कोळसा, त्याच्यामध्ये ऊर्जा आहे की नाही, तर आहे. ती कुठून निर्माण झालेली आहे, त्या जंगलांनी जे काय फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण केलं असेल, कार्बन डायऑक्साईड जो त्यावेळेचा ॲब्झॉर्ब केलेला असेल, तो वापरून त्या पानांनी ते लाकूड तयार केलं. ते लाकूड खाली ते दाबलं गेलं, उष्णतेमुळे त्याचा कोळसा झाला. परंतु तो जो त्या कोळशामध्ये ऊर्जा आहे की नाही, ऊर्जा आहे. समजा आपण एक काहीतरी 100 युनिट एवढी वीज आहे, त्याच्यामध्ये ऊर्जा आहे. उष्णता जर ते जाळला तर त्याच्यातनं ऊर्जा मिळेल असं आपल्याला वाटतं. म्हणजे तिथे तो खाणीमध्ये कोळसा आहे. आता तो खाणीमधनं काढायला काय करावं लागतं, एक तर वरची जंगलं साफ करावी लागतात, त्याशिवाय खाणी खणता येत नाही. नंतर तिथली माणसांना आपल्याला काढावं लागतं. म्हणजे ही सामाजिक किंमत द्यावी लागते, सामाजिक राजकीय ही किंमत आपल्याला द्यावी लागते. त्यांच्यावर अन्याय करावे लागतात.
आणि मग त्यातनं खणायचं, काढायचा कोळसा काढायचा, तो ट्रान्सपोर्ट करून वर आणायचा. व्हर्टिकल ट्रान्सपोर्ट त्याला म्हणतात. अँटी ग्रॅव्हिटी आपण आणायचा. नंतर तो वाहून ट्रक्सच्या साहाय्याने म्हणा, कन्व्हेयर्सनी तो आपण थर्मल पॉवर स्टेशन्स, औष्णिक वीज केंद्र तिथपर्यंत आपण नेतो. आणि त्याच्या आधी त्याला धुवावं लागतं, म्हणजे स्वच्छ करावं लागतो. त्याच्यातली माती, दगडं बिगडं सगळी काढावी लागतात. म्हणजे त्यातनं कोळसा, म्हणजे आपण ज्या वेळेला 100 किलो काढणार किंवा कोळसा आपल्याला एक 40 किलो 30 किलो मिळणार. बाकीचं सगळं गबाळ आपल्याला बाहेर काढावं लागतं आणि त्याचं डोंगरचे डोंगर दिसतात. त्याच्यानंतर ते धुवावं लागतं, त्याच्यासाठी पाणी लागतं, त्यासाठी पंप लागतात, त्यासाठी पुन्हा ऊर्जा लागते. आणि पोल्युशन होतं. तुम्ही जर नद्या तिथल्या पाहिल्या तर काळ्या कुठं तुम्ही हातसुद्धा घालू शकणार नाही, इतकं घाण होतं. शिवाय त्या कोळशाच्या खाणीमध्ये अफाट पोल्युशन असतं, प्रचंड उष्णता असते आणि त्या विषारी वायूमध्ये काम करणारी माणसं असतात. ती किंमत आपण मोजायला पाहिजे. त्याच्यानंतरची पुढची किंमत कोणती आहे तर तो कोळसा थर्मल पॉवर स्टेशनमध्ये येतो. तिथे तो बॉयलरमध्ये जाळला जातो. त्याच्यासाठी पुष्कळ कॉम्प्लिकेटेड गोष्टी कराव्या लागतात. ते कन्व्हेयर्स लावायला लागतात, सगळं करावं लागतं. तर त्याच्यानंतर ती उष्णता, त्या उष्णतेचं रूपांतर सुपर हीट, तुम्हाला स्टीम, पाण्याची वाफ तयार करावी लागते. ती सुपर हीट करावी लागते, हीट वाढवावी लागते त्याचा दाब प्रचंड वाढवावा लागतो. त्या दाबाच्या, उच्च दाबाची वाफ टर्बाईनवरनं सोडली जाते, म्हणजे त्याचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर होतं. ते टर्बाईन जोडलेलं असतं इलेक्ट्रिसिटी जनरेटरसाठी, म्हणजे याचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतर होतं. आता तिथे जी असते वीज, ती लांबवर घेऊन जाण्यासाठी त्याचा दाब वाढवावा लागतो. तो कित्येक हजार वोल्टमध्ये तुम्हाला वाढवावा लागतो आणि नॅशनल ग्रीडला ते तुम्हाला जोडावं लागतं. आता 22,000 वोल्टला, आणि तुम्हाला घरात जे वापरायचं तो हे 220 वोल्टला आपल्या भारतामध्ये आणि काही देशांमध्ये 110 वोल्टवर करावा लागतो. मग तो तुमच्यापर्यंत ते कसं येतं, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर्समध्ये पहिल्यांदा स्टेप अप करावं लागतं, त्याच्यानंतर स्टेप डाऊन करून एवढ्या मोठ्या मोठ्या टॉवर्सवरून ते लाईन्स येतात. ते तुमच्या गावाजवळ येतात आणि तिथे तुमच्या ह्याच्यामध्ये स्टेप डाऊन होतं. मग ते तुम्ही 220 वोल्टनी तुमच्या घरापर्यंत येतं. मग त्या वायर्समधनं ते वाहतं. सगळीकडे प्रचंड वायर्स तापतात, म्हणजे त्याच्यातनं हीट वाया जात असते. आणि अगदी अक्षरशः आपण जर सगळं मोजलं तर अमेरिकेमध्ये सुद्धा बॉयलरमध्ये जेवढी एफिशियन्सी असते त्याच्या अक्षरशः फक्त 9% एनर्जी तुमच्या घरापर्यंत येते. आपण जर तो हिशेब अगदी खाणीपर्यंत नेला तर अक्षरशः 0.2%. बापरे, म्हणजे आपण असं श्रोत्यांच्या कळण्यासाठी 100 रुपये जर एखाद्याने पास ऑन केले तर ते एंड पॉईंटला यायला 20 पैसे उरतील, म्हणजे 20 पैसे उरतील. तर बाकीचं सगळं हीट रूपांतर, म्हणजे हीटमध्ये रूपांतर होऊन ॲटमॉस्फिअरमध्ये ती जाते. आणि म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा स्पेसमध्ये याला एन्ट्रॉपी म्हणतात. याला एन्ट्रॉपी असं नाव आहे, ऊर्जेचं विखरण. आणि ती वीज आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपण अत्यंत अकार्यक्षम असे पंखे, अशी मशीन्स, नंतर पुन्हा ते हीटमध्ये रूपांतर करायचं. म्हणजे पहिल्यांदा 400-500 डिग्रीजपर्यंत वाढवायचं आणि ते वापरून आपण 40 डिग्री 50 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत आंघोळीचं पाणी गरम करायचं. काय त्याला काय हे नाही. याला जर कोणी सुधारणा म्हणत असतील तर अतिशय त्यांना लखलाभ असो, पण विज्ञान हे असं काही सांगत नाही. तंत्रज्ञान काही पण असू शकेल आणि त्याच्यामधून मिळणारे प्रॉफिट्स, आणि तुम्ही जे म्हणता की आम्ही किंमत देतो वगैरे, काय किंमत देणार आहे. सर मगाशी तुम्ही म्हणजे पृथ्वी इतक्या कोटी वर्षांनंतर मग आपल्याला ते, म्हणजे आपण सुदैव आहोत आपली पिढी की आपल्याला ते आता वापरता येत आहे. मात्र पुढच्या पिढीला पृष्ठभागाच्या जवळ असेल तेवढं
तेवढं आपण फॉसिल फ्युएल म्हणजे जीवाश्म इंधनं डिझेल आपलं पेट्रोलियम किंवा ह्याचं वापरू शकतो. आणि ते कुठपर्यंत परवडतं, जे काढायला आणि तुमच्यापर्यंत पोचवायला जास्त ऊर्जा लागली तर ते परवडतच नाही. तसं जसं अमेरिकेला आज फ्रॅकिंग वगैरे करतात ते काय परवडत नाही खरं तर. त्यांना त्यापेक्षा युद्ध करून एक लाखो माणसं मारूनसुद्धा बरं का ते पेट्रोल स्वस्त पडतं. सर मगाशी तुम्ही काहीतरी एक्झाम्पल दिलं की किती वर्षांचा पगार आपण याच्यामध्ये उडवतो. असं जर पाहिलं आपण तर 300 कोटी वर्ष लागली असतील ते तयार व्हायला, फॉसिल फ्युएल तयार व्हायला. आणि आपण ते खर्च केलं ते आता त्यातलं निम्म खर्च झालेलं आहे. बरोबर. गेल्या 100-150 वर्षामध्ये 150 वर्षामध्ये आपण पेट्रोल आपण एवढं खर्च केलं की निम्म संपलं. ते म्हणजे आता बेल कर्व आहे ती, म्हणजे अशी घंटाकार जो हा आलेख आहे त्याच्या आपण टोकाला आलेलो आहोत. मात्र त्याच काळामध्ये आपला खप आहे तो एक्सपोनेन्शियल म्हणजे तो घातांकीने वाढतो आहे तो ग्राफ आहे तो. आणि त्याच्यामुळे किती वर्ष टिकेल, म्हणजे आपल्याला 150 वर्ष लागली संपायला निम्म, पुढचं संपायला किती वर्ष लागतील? 150 नाही लागणार, फक्त 14 वर्ष. 14 वर्षामध्ये ते संपून जाईल. जीवाश्म तेल संपून जाईल. आणि तेल संपलं की आपला कोळसा काढता येणार नाही किंवा बाकीचे कोणतेही ऊर्जा प्रकल्प उभे करता येत नाहीत. जसं तुम्ही म्हणालात की मग आपण काय सोलार करू शकतो का, आपण रिन्युएबल एनर्जी काय करू शकतो का? हां सर, ॲक्च्युली मला तेच तुम्हाला विचारायचं आहे की श्रोत्यांना कळण्यासाठी आता मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे झालं नॉन रिन्युएबल एनर्जीबद्दल आपण बोलत आहोत. जीवाश्म आपण ते पृथ्वीच्या पोटामधून आपण बाहेर काढतो आणि ते त्याची एनर्जीमध्ये रूपांतर करतो. पण आपल्याला प्रश्न असा जो मला पडला, जो मी आता सरांना विचारतो की आपण आत्ता जे नॉन रिन्युएबल रिसोर्सेसबद्दल बोलतो आहोत, नॉन रिन्यू एनर्जीबद्दल, तर रिन्युएबल एनर्जी पण अशा अनेक आहेत. सोलर एनर्जी आहे किंवा मग बायोफ्युअल आहे जे पुन्हा रूपांतर करता येतं. मग हे एफिशियंट आहे का? नाही, यातला एकही सोर्स जो आहे हा रिन्युएबल नाही आहे, तो ग्रीन नाही आहे, तो हरित नाही, तो पर्यायी स्रोत नाही होऊ शकत नाही. कारण त्याच्यामध्ये असं आहे की आता आपण सोलर पॅनेलचं उदाहरण घेऊया. एक सोलर पॅनेल बनवायला जेवढी ऊर्जा लागेल त्याला एम्बॉडीड एनर्जी म्हणतात. ही एनर्जी तुम्हाला कोळसा जाळून किंवा वीज वापरून आणि पेट्रोलियम खर्च करून आणि हे ते करूनच करावा लागतो. त्याचा जर हिशेब केला सगळा, पॅनेल बनवण्याला लागलेली ऊर्जा, तेवढी ऊर्जा तुम्हाला त्याच्या लाईफ टाईममध्ये, त्याला आयुष्य आहे ना काहीतरी, त्याला आयुष्य अगदी समजा तुम्हाला 50 वर्ष असं धरून जा, पण दरवर्षी त्याची कमी कमी होत जाणार. तर ज्या वेळेला ते सगळं संपेल, त्याची एफिशियन्सी संपेल, त्यावेळेला नवीन करावं लागेल की नाही. मग नवीन तयार करता येईल का? ती आपण ज्या ऊर्जा मिळाली त्या ऊर्जेतून आपल्याला त्याचा हिशेब केला तर त्याच्यातनं नवीन पॅनल तयार होईल का? तर होणार नाही. हा फिजिक्सचा नियम आहे साधा, असं कधी होत नसतं. म्हणजे श्रोत्यांना कळण्यासाठी मला जस्ट सांगायचं आहे की सोलर पॅनल निर्माण करायला जी ऊर्जा लागेल त्याच्यापेक्षा कितीतरी कमी ऊर्जा आपल्याला त्यापासून मिळेल, सोलारमुळे मिळेल. थोडक्यात म्हणजे ते अजिबात एफिशियंट मॉडेल नाही आहे. पुढे वापरतो सोलर पॅनल. आता स्पेसमध्ये वापराय तुम्हाला, अंतराळात तुम्हाला काहीतरी काय करायचं आहे तर तिथे तुम्हाला सौर पॅनल वापरायला लागतील किंवा समुद्रात किंवा कुठेतरी डोंगरामध्ये कुठेतरी स्टेशन चालवायचं आहे त्या ठिकाणी ठीक आहे. परंतु रोजच्या कामासाठी तुम्ही जर वीज म्हणालात की आम्ही सोलर पॅनलमधनं तयार करू, तर ते शक्य नाही. आत्ता आपल्याला काय झालेलं आहे की कोणीतरी तयार करत आहे, कोणाला तरी विकायचं आहे काहीतरी, ती जी काय असतं ना मार्केटिंग आणि प्रोडक्शन आणि विक्री आणि हे ते सायन्सच्या याच्यामध्ये येत नाही. ते जे विषय आहेत, ते जे विषय तुम्ही चमत्कार वगैरे असं म्हणू शकता की चमत्काराने सुद्धा वीज तयार होईल किंवा अमुक एक राज्यकर्ता माणूस म्हणाला की अगदी मुमकिन आहे, तर ते शक्य आहे, ते त्यांच्या दृष्टीने शक्य होईल.
त्याला जास्तीत जास्त आपण चमत्काराचं स्वरूप देऊयात किंवा त्या कंपन्यांचं काहीतरी शेअर मार्केटमध्ये प्रचंड हे झालं त्याला आपण म्हणूयात, परंतु ते खरं नव्हे. तीच गोष्ट न्यूक्लिअर पॉवरची आहे. हां, म्हणजे मला पुढचा प्रश्न ह्या विचारत होता की लोकांना असं वाटतं की आता ठीक आहे, म्हणजे औष्णिक ऊर्जा एका त्याला लिमिट आहे, ते कधी ना कधी संपणार आहे. पण अणुऊर्जा जी आहे म्हणजे ही पण कधी ना कधी संपणार आहे, पण याला लाईफ खूप आहे, खूप वर्ष, अनेक वर्ष टिकणार आहे. मग अणुऊर्जा वापरली तर अणुऊर्जा प्रकल्प तयार करायला जेवढी ऊर्जा लागली तेवढी ऊर्जा त्याच्या लाईफ टाईममध्ये मिळत नाही. आणि शिवाय काय करावं लागतं, अणुऊर्जा प्रकल्प पुढे 3-4 लाख वर्ष ते मेंटेन करावं लागतो. त्याचं ते मडं असतं ना, ते सोपं नाही आहे ते. आणि अजून उत्तर सापडलेलं नाही आहे बरं का. खरं तर सांगू का, उत्तर सापडलं नाही. न्यूक्लिअर पॉवर वगैरे ते बॉम्ब्स तयार करण्यासाठी वगैरे वापरलं हे होत होतं, भरपूर आज शिल्लक आहे. आणि ते आता कुठेतरी खपवायला पाहिजे. त्यांच्या देशामध्ये ते नको म्हणतात कोणाला, त्यामुळे मग आपल्यासारखे देश आता घ्यायला तयार आहेत, ते असं विकायला तयारच आहेत ना लोक. तर पण ते सगळं एनरिचमेंट करण्यासाठी जेवढी ऊर्जा लागेल तेवढीसुद्धा ऊर्जा त्याच्यातनं निघत नाही. हे अगदी साधा नियम आहे. नाहीतर ते मग तिथेच पेटलं असतं ना, ते खाणीमध्येच ते हे झालं असतं. तसं होत नाही. त्याला एनरिच करावं लागतं. त्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते. आधी ऊर्जा लागते, प्रचंड एफर्ट्स लागतात. आणि तेवढं काही ते आउटपुट तेवढं नाही आहे. तसंच तुम्ही अगदी कुठलं बायोफ्युएल, आज आता सगळीकडे बोलबाला चालू आहे बायोफ्युएलचा वगैरे, इथेनॉलचा. 1 लिटर इथेनॉल करण्यासाठी 2.5 लिटर पेट्रोल एवढी ऊर्जा लागते. 1 लिटर एथेनॉल म्हणजे तुम्ही जर ऊसापासून करत असाल, ह्याच्यापासून तयार करत असाल, तर ते ऊस निर्माण करायला प्रचंड ऊर्जा लागते ना. हां, तर ब्राझील म्हणा किंवा मॉरिशस म्हणा किंवा विषुववृत्तीय जे प्रदेश आहेत त्याच्यामध्ये ऊस जे लावला जातो तिथे खरं तर रोज पाणी वगैरे काही द्यावं लागत नाही. आणि तिथे पेरेन्युअल ऊस बऱ्याच वेळेला अनेक वर्ष एके ठिकाणी ऊस असतो. आणि तिथे हजारो एकर ऊस आहे. तिथलं सगळं फार मेकॅनाइज्ड आहे. पहिल्यांदा आगी लावल्या जातात, नंतर ते हे केलं जातं. तर त्यांची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही फार कमी आहे. म्हणजे ऊर्जा पण कमी लागलेली आहे त्याला. ऊसाला ऊर्जा अतिशय कमी लागलेली आहे. त्याच्या मानाने आपल्याकडे त्याला ऊर्जा फार लागते. त्यामुळे आपल्याकडे जिथे मान्सून म्हणजे काही वर्षातनं काही दिवसच आपल्याकडे पाऊस पडतो, इतर वेळेला हे पेरेन्युअल क्रॉप आपल्याला म्हणजे बहु हंगामी पिकं आहेत, या पिकांना आपल्याला पाणी द्यावं लागतं. आणि पाणी देऊन जर आपण एखादं पीक काढलं असेल तर त्याला लागलेली ऊर्जा इतकी प्रचंड आहे की त्या ऊर्जेतून काहीतरी आपण इथेनॉल काढायचं म्हणजे अक्षरशः खुळचटपणा आहे. आणि त्याला 2.5 ते 3 लिटर जागतिक पातळीवर सुद्धा एवढं पेट्रोल लागतं. पेट्रोलियमच्या फॉर्ममध्ये ऊर्जा लागते. मग त्याची ट्रॅक्टरसाठी लागलेली, ट्रान्सपोर्टसाठी लागलेली, नंतर त्याच्या गाळपासाठी लागलेली, नंतर खतं आणि औषधं याच्यासाठी लागलेली ही जी ऊर्जा आहे ती प्रचंड आहे. आणि आपल्याकडे पण तसंच आहे. आपल्याकडे तर त्याच्यापेक्षा फार जास्त ऊर्जा लागेल. आणि हे काय खरं नाही. आत्ता साखर काहीतरी वाढलेली आहे, म्हणजे आपण जास्त निर्माण केलेली, त्याच्यातनं इथेनॉल वगैरे केलं तर एखादं वर्ष 2 वर्ष ते काहीतरी प्रॉफिटेबल वाटेल. पण ते ऊर्जा ताळेबंदावर बसत नाही. ऊर्जा ताळेबंदावर जट्रोपा, बायोडिझेल वगैरे वगैरे सुद्धा काहीही बसत नाही. कारण डिझेल नसेल तर बायोडिझेलही करता येणार नाही बरं का. पेट्रोल नसेल तर इथेनॉलही करता येणार नाही. अशी सगळी अवस्था आहे. आपण कारण नसताना त्या मृगजळाच्या पाठीमागे जाण्याचं काही कारण नाही. एक तर म्हणजे आपण ही जी डेव्हलपमेंट आपला जो पाथ आहे याला आपण हार्ड एनर्जी पाथ म्हणतो, हार्ड वॉटर पाथ म्हणतो आणि हार्ड टेक्नॉलॉजी पाथ म्हणतो. तर आपल्याला
त्याची गरज नाही आहे. आणि तो जो मार्ग आहे त्याला आपण चुकून आत्ता म्हणजे आपल्या अज्ञानामुळे आपण त्याला सुधारित म्हणतो. मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण त्याला. मॉडर्न टेक्नॉलॉजी वगैरे आपण त्याला म्हणतो. खरं मॉडर्न टेक्नॉलॉजी ही फार वेगळी आहे आणि ती ऊर्जेचे फार कठोर ताळेबंद आहेत. त्याला सोंग आणता येत नाही. ऊर्जेचं सोंग, पैशाचं सोंग वाटेल तेवढं आणतात, परंतु ऊर्जेचं सोंग आणता येत नाही बरं का. कुणालाच आणता येत नाही. अगदी तुम्ही काय वाटेल ते केलं तरी आणता येणार नाही. आणि इथे एक मला आणखीन एक सांगायचं आहे, ते म्हणजे जे अमेरिकन मॉडेल आपण विकासाचं अमेरिकन युरोपियन मॉडेल आपल्यासमोर आहे, तर ते तिथे किती उपलब्ध आहे. फॉसिल फ्युएल म्हणजे ह्याचं इंधन किती उपलब्ध आहे. तर एका अमेरिकन माणसाला उदाहरणार्थ एका अमेरिकन माणसाला 22,000 लिटर पेट्रोल एवढी ऊर्जा उपलब्ध आहे. कमर्शियल ऊर्जा त्याला उपलब्ध आहे एका पर कॅपिटा पर ॲनम म्हणतो आपण. आणि ते आपल्याकडे आपण जे संबंध ऊर्जेचं आणि त्याला भागिले आपली लोकसंख्या जर केलं तर किती उत्तर किती येईल. 195 लिटर भारतामध्ये. जास्तीत जास्त 200. हां, आणि ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध नाहीच आहे बरं का. ते सगळं त्यातलं 85% आपण बाहेरून आणणार. आता म्हणजे काय झालं की आपल्या सर्व नागरिकाची जर छाती 56 इंची आहे तर त्या अमेरिकन माणसाची 560 फूट आहे. यामध्ये कंपॅरिझन जर केली तर खरं तर काय झालं, आपण एक आपला कॉमन सेन्स असं आहे की आमच्या ग्रामीण भागामध्ये असं उंटाचा मुका घ्यायला कोणी सांगितलं आहे. तसं हे होणार, तितकं खुळचटपणा हा होईल. आपण जर ते मृगजळ आहे, त्या मृगजळाच्या पाठीमागे अमेरिकन विकासाचं मृगजळ आहे, हे आपल्याला कुठेतरी खड्ड्यात घालेल. परंतु त्याची गरज आहे का. खरं तर काहीच गरज नाही. आपल्याकडे अतिशय चांगले मार्ग ऊर्जेचे उपलब्ध आहेत. म्हणजे कोणते उपलब्ध आहेत तर शेती आणि आपली लाईफस्टाईल बदलण्याचा आपल्याकडे मार्ग आहे ना. आपल्याला लाईफस्टाईल बदलता येईल की नाही, आपल्या गरजा भागवता येतील की नाही, आपल्याला जेवढी ऊर्जा उपलब्ध आहे त्याच्यात सहज भागवता येईल. काहीही गरज नाही आहे एवढ्या इम्पोर्टेड पेट्रोलियम आणि त्याच्यातनं कोळसा काढायचा आणि त्याच्यातनं वीज तयार करायची आणि इथेनॉल तयार करायचं आणि गाड्या पळवायच्या. आता हे जे काय वेडेपण आहे, एक्झॅक्टली काय करायचं आहे काय तर गाडी चालवायची. आम्हाला सगळ्यांना काय करायच्या, गाड्या चालवायच्या. म्हणजे अरे आपल्याला गाडी कशासाठी चालवायची आहे. खरंच आपली तेवढी गरज आहे का. आपण तेवढ्या ट्रान्सपोर्टची गरज आहे का, तेवढ्या ट्रॅव्हलची आपल्याला खरंच गरज आहे का, आणि ते आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो का, असं जरा विचारा ना तुम्ही. उगाच प्रचंड ऊर्जेची उधळपट्टी करायची आणि म्हणायचं ऊर्जेचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे 1 लिटर दुधाचा प्रवास जर आम्ही सांगितलं तुम्हाला तरी तुम्हाला आश्चर्य वाटेल. आमचा गोठा आहे, त्या गोठ्यामधनं आम्ही 1 लिटर दूध काढलं आणि ते आम्हाला मुंबईला पाठवायचं. आता काय काय त्याचा प्रवास होईल बरं. आपण टू अँड फ्रो त्याचा सगळा नीट प्रवास घेऊयात. 1 लिटर दूध, त्या 1 लिटर दूध जर तुम्ही प्यायलात, तिथल्या तिथे प्यायलात, तर तुम्हाला 600 फूड कॅलरीज एवढी ऊर्जा मिळाली. पण तुम्ही जर 1 लिटर दूध घेतलं आणि तापवलं, एकदा तापवलं की तुम्हाला 1800 कॅलरीज लागल्या. म्हणजे 600 लिटर ऊर्जा आपल्याला प्राप्त करायला 1800 युनिट आपल्याला खर्च करायला लागतो. पेट्रोल कॅलरीज किंवा गॅस कॅलरीज किंवा हे खर्च करावे लागतात. आणि ते सुद्धा विजेल वापरायला लागले तर भयंकर आणखी जास्तच कॅलरीज. तर हे झालं. पण आपण ते दूध काढलेलं असतं. ते काढल्यानंतर मोटरसायकलनी ते आमचं दूध केंद्रावर जातं. काय लागलं त्याला, पेट्रोल लागलं. त्यावेळेला सकाळ आणि दुपारचं आमच्या केंद्रावर अंकोलीच्या तिथे होणार. त्यावेळेला सोलापूरनं टेम्पो येतो. संध्याकाळच्या वेळेला टेम्पो येतो, ते दूध एकत्र केलं जातं. त्या टेम्पोमधनं बर्फ येतो
आता ते बर्फ करण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागलेली असते बरं का. जेव्हा 5 लिटर दुधाला गार करावं लागेल 1 किलो बर्फ लागतं, पण त्याला लागलेली ऊर्जा ते कोळशांमध्ये पेट्रोलमध्ये लागली असते. तो टेम्पो जातो आणि येतो त्याचा खर्च झाला. ते दूध थंड अवस्थेमध्ये याला जातं, शहरात जातं. ते तापवलं जातं, गार केलं जातं, म्हणजे पाश्चरायझेशन केलं जातं. ते पाश्चरायझेशन प्लांट्स असतात. नंतर चिलिंग प्लांट्स असतात. त्याला हे सगळं विजेवर चाललेलं असतं. नंतर चिलिंग प्लांटमधून त्या कोल्ड स्टोरेजेसमध्ये दूध ठेवलं जातं. जशी डिमांड येईल मुंबईला तशी तो डिमांड एक हे गवळण म्हणजे टँकर ते निघते ह्याच्यामधनं, त्या दूध संकलन ह्याच्यावर डेअरीमधनं मुंबईला जातं. मुंबईला जाऊन तिथे पुन्हा तिथल्या डेअरीमध्ये पाश्चरायझेशन होतं. आता मुंबई आहे, समुद्र आहे, आणि सोलापूर आहे 600 मीटर उंचावर. तिथून ते खाली जातो, तो टँकर पुन्हा चढून येतो. 450 किलोमीटर जातो. त्याला डिझेल आणि हे प्रचंड लागलेलं असतं, ब्रेकिंग झालेलं असतं सगळं, आणि ते रोड्स करायला लागलेली ऊर्जा त्याच्यामध्ये घातली तर काय विचारूच नका. तर तिथपर्यंत ते जातं. तिथे दूध ते तापवलं, पुन्हा पाश्चरायझेशन होतं. त्याच्यानंतर ते चिलिंग होतं, ते पॅकिंग होतं, पॉलीपॅक. ते पॅक्समध्ये हे होतात, आणि ते पॅक्समधून ते, आणि पॉलीपॅक कशातनं तयार होणार? पेट्रोल, पुन्हा पेट्रोलमधून. ते टँकरसुद्धा येतात ना, ते सुद्धा सतत तिथे रेफ्रिजरेशन चालूच असतं. त्याच्यानंतर पुन्हा तिथून रिटेल मिल्क केंद्रावर जिथून दूध मिळतं तिथे रेफ्रिजरेटर्स असतात, कूलिंग सिस्टीम असते. तिथनं ती पिशवी येते. ती पिशवी म्हणजे 1 तारखेला काढलेलं दूध आहे ना, ते 9 तारखेला ते पिशवीमध्ये असतं. आणि ते तिथून दूध, सो कॉल्ड ताजं दूध, ते घेऊन एक माणूस तो नाही लिफ्टनी वर येतो ना, आणि मग तिथे तो ठेवतं. ते आतली बाई असे डोळे चोळत ती उघडते बेल दाबल्यानंतर, आणि ती ते दुधाची हे घेते आपली पिशवी, आणि ती रूम टेम्परेचरला येऊ देत नाही बरं का. असं कापून गॅसवर तापवलं, चहा वगैरे केला, ते झालं, उरलेलं दूध काढून रेफ्रिजरेटर कशावर चालणार? पुन्हा विजेवर चालणार. त्याच्यातनं काढणार, पुन्हा तापवायचं, पुन्हा हे करायचं, मग त्याच्यामध्ये लोणी काढायचं, म्हणजे त्याचं तूप करायचं. आणि हे झालं. म्हणजे हे इथपर्यंत गुळचटपणा थांबतो का? हां, मग ते दूध नसतंच. म्हणजे निरनिराळ्या पद्धतीने आलेलं मिक्सचर असतं ते, आणि ते आवडत नाही कोणाला. मग कॉम्प्लान घाला, मग आय एम कॉम्प्लान बॉय, आय एम कॉम्प्लान गर्ल म्हणून ते टी व्हीवर जाहिरात चालू. मग ते टी व्हीचं ते सुद्धा ऊर्जा घातली. एवढ्यावर थांबतं का? तिथे दूध जास्त झालेलं दूध असतं, त्याचं आईस्क्रीम वगैरे होतं. ते आईस्क्रीम पुन्हा अंकोलीला येतं. अच्छा. तिथनं मिठाया, बिस्किटं, चॉकलेटं वगैरे जी तयार होतात ती पुन्हा गावाकडे येतात. इथंच मूर्खपणा थांबतो का? नाही. तर इथून जे भुईमुग तिकडं जातो त्याची पेंड होते कुठंतरी गोदरेज, आणि त्याच्यातनं पशु आहार तयार होतो. तो पशु आहार पुन्हा इकडे ट्रान्सपोर्ट होतो. इथून दूध पुन्हा तिकडे जातं. एवढं करून ते कंपन्या, त्या ट्रक्स तयार होणं, आणि या सगळ्या चिलिंग प्लांट्स, आणि हे कशासाठी? आपल्या एनर्जी म्हणजे आपली गरज भागवण्यासाठी फक्त. आणि दूध म्हणजे करून आपण जर हे सगळं पेट्रोलियम संपलं तर हे शक्य आहे का? सर, मला पुढचा प्रश्न तोच विचारायचा की थोडक्यात आत्तापासूनची 150 वर्षापूर्वीची पिढी आणि आत्ता येणारी 20 वर्षानंतरची पिढी, हे म्हणजे एखादं वाढवून ठेवलं ताटामध्ये जे आहे जीवाश्म ज्याला आपण म्हणतो, ते आयतं खाते आहे. कधी ना कधी हे जीवाश्म संपणार, मृगजळ तुटणार, आणि कधी ना कधी हे जीवाश्म संपणार आहेत. जेव्हा समजा 20 वर्षाने हे जे कोळसा आहे हे संपेल, नॉन रिन्युएबल एनर्जी सगळी संपुष्टात येईल, तेव्हा मग पृथ्वीवरचं चित्र कसं तुम्ही बघता आहात? कसं असेल त्यावेळेला फक्त एकच सिस्टीम चालू असेल, ती म्हणजे शेती नावाची सिस्टीम चालू असेल. कारण ती सर्वात कार्यक्षम आहे आणि त्याच्यावर आधारित जीवन पद्धती चालू असेल.
आणि त्यावेळेला एवढं ट्रान्सपोर्टची गरज नसेल. मग हे ट्रान्सपोर्ट संपल्यानंतर आपण कसं केलं, ज्यावेळेला सगळे लॉकडाऊन झालं आपण इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटरायझेशन हे सगळं वापरायला सुरुवात केली. प्रत्यक्ष ट्रान्सपोर्ट आपला वर्क फ्रॉम होम सुरू झालं, वर्क फ्रॉम स्कूलिंग सगळं सुरू झालं. माणूस काही असं बंद पडत नाही, तो शोधून काढेलच. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की ते सगळं ठप्प, म्हणजे माणसाची बुद्धी काही ना काही म्हणजे काय करेल तर जीवन पद्धती म्हणजे पूर्णपणे बदलेल. आणि जी जीवन पद्धती शेतीवर आधारित असेल, शेतीवर आधारित असलेली सगळी जीवन पद्धती निर्माण होईल. आणि अजून आपण कल्चर्ड फोटोसिंथेसिसची एफिशियन्सी अजून गाठलेली नाही आहे. आपण ती सहज गाठू शकतो. आणि या पृथ्वी तलावरच्या कशाला भारतातल्या सगळ्या माणसांना आत्ताचे जे उच्च मध्यमवर्गीय जीवनमान देता येईल एवढी ताकद या फोटोसिंथेसिसमध्ये आहे. फोटोसिंथेसिसमधून तुम्ही ऊर्जा मिळवा. आणि तुम्हाला ज्या वेळेला एखाद्या वेळेला जो काही रॉकेट्स करायची आहेत किंवा हेलिकॉप्टर्स करायची आहेत, हे करायचं त्यावेळेला तुम्हाला बरोबर आहे. पण इमर्जन्सीमध्ये तुम्हाला सगळं वापरता येणारच आहे बरं का. तर त्यामुळे जशी एक कार, किती लोकांना कार लागेल, एक 50-60 कुटुंबामध्ये एक कार बस झाली, ह्याच्या पलीकडे लागतच नाही. जर मला रोज दूध जर मला 3 वेळेला ताजं मिळतं तर मी रेफ्रिजरेटर कशाला लागेल. हो खरं आहे, अगदी एकदम सुयोग्य उदाहरण आहे. अनेक गोष्टी मला अजिबात लागतच नाहीत खरं तर. हे आपण म्हणजे लक्षातच घेतलं पाहिजे. जसं मगाशी सांगितलं की आपण 5% एनर्जीमध्ये आपण आपली गरज भागवू शकतो. येस. तर मित्रांनो, आपण आता सर्वांकडे जाणून घेतलं की रिन्युएबल असेल किंवा नॉन रिन्युएबल असेल याला कुठेतरी अंत आहे. आणि नंतर साधारण 20 वर्षानंतर जेव्हा हे नॉन रिन्युएबल एनर्जी संपुष्टात येईल तेव्हा त्याचं खरं उत्तर हे शेतीमध्ये दडलेलं असेल. आणि हे शेती कशी एफिशियंट करता येईल, शेतकऱ्यांना कसं त्यांचं जीवनमान उंचावता येईल आणि शेतीमध्ये कसं चांगलं उत्पन्न घेता येईल हे आपल्याला आपण नक्कीच बघू. सरांनी अनेक प्रयोग केलेले आहेत याच्यामध्ये. या ज्ञानग्राममध्ये जे प्रयोग केलेले आहेत, विज्ञानग्राममध्ये जे प्रयोग केलेले आहेत त्यामध्ये पद्धतीचे प्रयोग आहेत बरं का. हां, म्हणजे मी काही विज्ञान तंत्रज्ञानाचा विरोधक माणूस नाही आहे. मला फक्त ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी ही हे करायची आहे, म्हणजे ही चालवायची आहे. एखादी जर ॲस्टेरॉइड किंवा उल्कापात होणार असेल त्यावेळेला तुम्हाला न्यूक्लिअर पॉवरच वापरावं लागणार, न्यूक्लिअर बॉम्ब्स वापरावं लागतात. हे बरोबर आहे. पण ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीचा अर्थच तो आहे की वाटेल तिथं तुम्ही हे वापरू नका. पाणी तापवण्यासाठी वीज नाही वापरायची किंवा लाकूड कापायला वीज वापरायची काय गरज नाही, किंवा अनेक कामासाठी वीज वापरायची गरज नाही. आपल्याला गरज कोणती आहे ते नीट ओळखा, गरजा नीट मोजा आणि मोजल्यानंतर तुम्हाला किती विचार करा. फक्त पहिल्यांदा विचार केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की 10% आपल्याला बास आहे. थोडंसं डोकं वापरलं तर मग लगेचच तुमच्या लक्षात येईल की 5% खर्चामध्ये आपण ही गरज भागवू शकतो. आणि ती कशी बघू शकतो हे आपण उद्या पुढच्या वेळेला पुढच्या मुलाखतीच्या पार्टमध्ये आपण नक्की बघू. हा जो प्रोजेक्ट आहे इथला आमचा विज्ञानग्राम सोलारपूर म्हणून हा जो सगळा प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट आमचा रिस्पेक्टफुल रिव्हर्स मायग्रेशनचा आहे. कोणाचं मायग्रेशन, कोणाची घर वापसी, तर ही NRIs म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन्स म्हणजे परदेशात राहतात आणि NRVs म्हणजे नॉन रेसिडेंट विलेजर्स जे इथल्या महानगरांमध्ये शहरांमध्ये राहतात, यांची आपण घर वापसी ही रिस्पेक्टफुल कशी होईल याच्याबद्दलचा हा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट म्हणजे आत्ता आम्ही इथे जो केलेला आहे हा एक 100 एकरांमध्ये हा प्रोजेक्ट होणार आहे आणि त्याचा जो पायलट प्रोजेक्ट आहे तो 20 एकरामध्ये होणार आहे. आता रिस्पेक्टफुल रिव्हर्स मायग्रेशन म्हणजे आणि त्याची गरज काय आहे, आत्ता गरज कोणती आहे, तर खरं तर
रिस्पेक्टफुल रिव्हर्स मायग्रेशनचे अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये दिसतात. उदाहरणार्थ महात्मा गांधी हे परत आले, आपल्या देशामध्ये परत आले, त्यांची घर वापसी झाली आणि त्यांनी इतक्या वर्षांमध्ये एक मोठी सामाजिक उद्योजकता निर्माण केली. त्याला सोशल आंत्रप्रेनरशिप, पॉलिटिकल आंत्रप्रेनरशिप आपण म्हणूयात. तसंच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा तिथे राहिले नाहीत. ते तिथे जाऊन तिथे राहिले, तिथे संबंध अनुभव घेतला, तिथलं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर ते परत आले. परत येऊन आपल्या देशामध्ये कामं केली. आत्ता अलीकडचं उदाहरण घेतलं म्हणजे शरद जोशी युनोमध्ये कामाला होते, तिथून ते परत आले. त्यांनी शेतकरी संघटना, शेतकरी आंदोलनाला वेगळी दिशा दिली. आता हे जे काय दिसतं आपल्याला, अशी आपण अनेक उदाहरणं आत्ताची म्हणजे आपल्याला अण्णा हजारे, नंतर पोपटराव पवार, बाबा आमटे किंवा त्यांची मुलं, आता विकास आमटे, प्रकाश आमटे, ही सगळी माणसं, अभय बंगासारखी, ही सगळी माणसं काय झालेली आहेत की उच्च शिक्षित, देशात परदेशात शिकली आणि परत आली आणि त्यांनी एक वेगळं कार्य इथे सगळीकडं उभं केलं. हे आपल्याला उदाहरणांनी सांगता येतं. ह्याच्यामधनं आणखीन काय सूत्र सांगता येतं की ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला बाहेरून म्हणजे तिथला मूळचा तिथला पण बाहेर गेलेला माणूस आहे, तो जेव्हा परत येतो त्यावेळेला तिथे परिवर्तनाची लाट उभी राहते, निर्माण होते. हे आपल्याला एक सूत्र मिळतं. तर तसंच आपल्याला हे इथे घडवून आणायचं आहे. आणि आत्ता का निर्माण झालेली आहे ही आपल्याला गरज का निर्माण झालेली आहे? कारण आत्ताचा कोरोना आणि संबंध जगभर चाललेली लॉकडाऊन्स, त्यामध्ये सगळी शहरं ही ठप्प झालेली आहेत. शहरं, महानगरं आपले प्रश्न सोडवू शकत नाहीत. हे डेव्हलपमेंट मॉडेल कुठेतरी चुकलेलं आहे. हे आता मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे आणि ती माणसं म्हणतात की आता आम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन काम करू, ग्रामीण भागामध्ये किंवा शेतावर जाऊन आम्ही कामं करू आणि काहीतरी बदल घडवून आणू, तिथे परिवर्तन घडवून आणू, परिवर्तनाच्या चळवळी आम्ही तिथे उभ्या करू. पण आता आपण त्याच्यामध्ये हे आणखीन का करायचं आहे? कारण इतकी मोठी संकटं येणार आहेत की त्यावेळेला खेड्यातला आत्ता जो समाज आहे किंवा शेतकरी आहे तो प्रश्न सोडवू शकणार नाही आहेत. कारण पुढचं भविष्यकालीन याची कल्पना त्यांच्यापर्यंत पोचत नाही आहे आणि त्यामुळे हे आत्ता ऐतिहासिक जबाबदारी आहे बुद्धिजीवी माणसाची, जे विज्ञान, तंत्रज्ञान आणि बाकीच्या सगळ्या या व्यवस्थेमधल्या जे स्किल्स आहेत, जी कौशल्य मिळवलेली माणसं आहेत, ही माणसं परत आलीच पाहिजेत. तरच ग्रामीण भागामध्ये काही ना काहीतरी हे होईल. कारण ही सगळी बौद्धिक आव्हानं आहेत, मोठी बौद्धिक आव्हानं आहेत. ही बौद्धिक आव्हानं बुद्धिजीवी माणसं घेऊ शकतात, परंतु ते क्लास झाले पाहिजेत. नाहीतर त्यांच्यामध्ये प्रचंड दोष आहेत. जे रिव्हर्स मायग्रेशन करणाऱ्या लोकांमध्ये तेच जर दोष असतील तर मात्र हे परिवर्तन धोकेदायक होईल, होणारही नाही. आणि तसंच तर ते का होतं आहे तर ह्याच्यामध्ये त्या माणसाची अंगभूत काही दोष आहेत. हा जो माणूस आहे इथे, उदाहरणार्थ मी माझंच हे इथे व्यंगचित्र काढलेलं आहे. हे व्यंगचित्र काय दाखवतं आहे तर याचा जर आपण हे घेतला, अर्थ समजून घेतला तर तुमच्या लक्षात येईल की आता हा जो वर्ग आहे, इथे दिसतं ढग दिसत आहेत आणि इथे सगळं भांडवल ॲक्युम्युलेट झालेलं, यांच्याचकडे या ढगामध्ये सगळं पाणी आहे. हे सगळं पाणी आहे इथंच आहे आणि खाली प्रचंड मोठा वैराण प्रदेश आहे, तो समाज आहे. हे अत्यंत
थोडी माणसं ज्यांच्याकडे आज असमान वाटपामुळे प्रचंड संपत्ती केंद्रित झालेली आहे. ही केंद्रित झालेली माणसं वरच्या स्तरामध्ये आहेत. ती राज्यकर्ते आहेत, खरोखर राज्यकर्ते आहेत. राज्यकर्त्यांचेही मालक आहेत. म्हणजे ठराविक ज्या आपल्या राजकीय पक्ष वगैरे आहेत त्यांचेही हे लोक इथं मालक बसलेले आहेत आणि यांच्याकडे सगळी जगातली संपत्ती केंद्रित झालेली आहे. आता इथे संपूर्ण हा समाज अख्खा जगातला जवळजवळ काय 99% जर आपला सगळा धरला तर हा समाज इथं आपल्याला दिसतोय खाली. आणि त्याच्या उंचवट्यावर काही माणसं उभी असतात. थोडीशी उंचवट्यात, ती थोडीशी सुरक्षित असतात. नेहमीचा जो समाज असतो त्याच्यापेक्षा थोडीशी उंचावर असतात. त्याला आपण बुद्धिजीवी मध्यम वर्ग म्हणतो. त्याचं वैशिष्ट्य काय असतं? त्याचं वैशिष्ट्य असं असतं, त्याची दिशा इकडे जाण्याची असते. कुठे वरच्या थरामध्ये त्याला जायचं असतं, पोचायचं असतं, अशी मनातनं इच्छा असते. परंतु मनातनं कितीही इच्छा असली तरी तिथपर्यंत पोचू शकतात का? त्याच्या कॉप्या करू शकतात, परंतु तिथपर्यंत पोचू शकत नाही. मग होतं असं की याचं एक वैशिष्ट्य असं आहे की तो आपली स्वतःची एक भ्रामक प्रतिमा तयार करतो. एक स्वतःची भ्रामक प्रतिमा अशी तयार करतो की स्वतःला तो उंच समजतो, कारण त्याच्या डोक्यामध्ये शिक्षणाचा नावाचा गॅस भरलेला असतो आणि ते डोकं उंचीवर जातं. मग असं त्याचं व्यंगचित्र तयार होतं. खरं तर त्याला मध्यम वर्ग म्हणतात. बुद्धिजीवी मध्यम वर्गाचं हे चित्र आहे. आणि हे माझंच चित्र आहे असं समजा ना तुम्ही. तर मग काय करतो तो जेव्हा समाजाकडे पाहतो, समाजाकडे जेव्हा पाहायला लागतो त्याच्या डोळ्यात अश्रू येतात, मग करुणा दाटते. आणि मग ते काय करतात, ही माणसं संस्था काढतात, काहीतरी संस्था काढतात. आणि मग ते काय करतात की आपले अश्रू थोडेफार गोळा करतात, वर्गणी वगैरे गोळा करतात, पण ती फार कमी असते. पण त्याच वेळेला लक्षात काय येतं, अरेच्छा वरून अश्रू पडतायत बरं का, काही ते नक्राश्रू असतात या समाजामधून. मग त्याचे फाउंडेशन्स असतील, मोठी मोठी काय आणखीन हे असतील, चॅरिटी ऑर्गनायझेशन्स असतात, फॉरेन फंडिंग असतं, ग्रँट्स असतात. त्या ग्रँट्स अश्रूंच्या स्वरूपात थोडं पडत असतात. त्यांना करुणा दाटलेली असते, त्याच्यातून तो बघत असतो. आणि ज्या वेळेला तो हा माणूस समाजाकडे बघत असतो त्याची उंचीच भ्रामक आहे. त्याच्यामुळे समाजाबद्दलची प्रतिमा त्याच्या डोळ्यात जी उठलेली असते तीसुद्धा भ्रामकच असते. त्याच्यामुळे त्याला समाजाबद्दलचं खरं ज्ञान असत नाही, निरक्षर असतो. समाज कसा विचार करतो याच्याबद्दल निरक्षरता असते, कारण तो भ्रामक उंचीमधून बघत असतो. खरं तर त्याची उंची एवढीच आहे, खरी उंची तेवढीच आहे, पण भ्रामक उंची एवढी असते. आणि त्या उंचीमधून पाहत असल्यामुळे त्याच्या डोळ्यात त्याच्या डोक्यामध्ये समाजाबद्दलची प्रतिमा असते. आणि मग तो वाटेल ते बोलतो. लोकांना काही शिस्तच नाही, हिटलरच पाहिजे आपल्या देशामध्ये, अगदी मिलिटरीची सत्ता पाहिजे, आळशी आहेत लोक, कामच करायला नको वगैरे वगैरे वगैरे. तो वाटेल ते बोलत असतो. अडाणी आहेत, अंधश्रद्धा आहेत लोक, त्याच्यामुळे असं होतं आहे, शिकायलाच नको लोकांना. तर नंतर त्याचं काय होतं की तो एक चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स कोण निर्माण करतो बघा तुम्ही. चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स इथली माणसं तयार करतात आणि त्याचा जो वाडगा असतो त्याला आपण हे म्हणू. मग त्याच्यामध्ये ती दया आणि करुणा यांनी असते. आणि त्याची जी असते दान कशी मिळवायची, दानं कशी आपल्याला देणग्या कशा मिळवायच्या याच्याबद्दल ते विचार करायला लागतात. मग ते चॅरिटेबल इन्स्टिट्यूट म्हणून ते हे होतात, रजिस्टर्ड होतात. म्हणजे आपल्या प्रत्येकजण काय करतो, जाऊन कुंकू लावतो चॅरिटी कमिशनरचं आणि त्याच्यातनं आणखीन काढतो
की तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. म्हणजे तुम्ही जर आम्हाला देणगी दिली तर तुमची इन्कम टॅक्समधून सुटका होईल. मग ते ATG वगैरे संबंध हे अशा सगळ्या नंबर्स तो आपल्या डोक्यावर कुंकवासारख्या लावतो. आणि अशा ज्या असतात त्याचं होतं असं बरं का, की त्या चॅरिटेबल इन्स्टिट्यूशनच मोठ्या होतात. ही माणसंच फक्त मोठी होतात. त्यातले 4 थेंब समाजापर्यंत कसेबसे पोचतात. समाजामध्ये काही फरक पडतो का, परिवर्तन होईल का, असा माणूस जरी आला आणि ग्रामीण भागामध्ये राहायला लागला तरी त्याच्यामुळे काही परिवर्तन घडून येत नाही. मग काही जणांचा गॅस आणखीन कमी होतो आणि तो म्हणतो की विकास संस्था काढूयात, आपण डेव्हलपमेंट करायला पाहिजे. आपण डेव्हलपमेंटच्या कल्पना ज्या असतात त्यासुद्धा त्याच्या स्वतःच्या किंवा या सगळ्या इथून आलेल्या असतात. कारण ह्यांनी फेकून दिलेले गॉगल्स त्यांनी घातलेले असतात आणि त्या गॉगलमधनं त्यांना समाज काय कळतो हे होतो आणि त्यांची टेक्नॉलॉजी त्यांचं हे सगळं इथे तो टाकायचा प्रयत्न करतो. आणि त्या विकासालासुद्धा कशाला विकास म्हणायचं हे इथं ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे त्या पैशांच्या मधून मिळतं आणि मग त्यातले 4 थेंब इथे मिळत, पण ह्याचं परिवर्तन होत नाही. हा डेव्हलपमेंट मॉडेल आहे. हे डेव्हलपमेंट मॉडेल आहे. रिव्हर्स मायग्रेशनमधलं जो माणूस जातो आहे आणि तो म्हणतो मी विकास करणार आहे, तर तो अशा संस्था काढतो, डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन्स, इन्स्टिट्यूशन्स काढतो. मग त्याच्यातनं काही जणांचा गॅस आणखीन कमी होतो. तो म्हणतो की हे काय उपयोगी नाही बाबा, हे म्हणजे ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी नाही आहे. मग तो काय म्हणतो की लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे, जाणीव जागृती करायला पाहिजे. खरं हे इतके अपमानास्पद शब्द आहेत. हे चॅरिटी, विकास, आम्ही लोकांचा विकास करतो, हे फार हे अपमानास्पद असतं. ह्यांचं रिस्पेक्टफुल रिलेशन्स असत नाही समाजाशी. आणि आम्ही जर करू प्रबोधन तेच, आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन करू, आम्ही अमुक करू, असं जे म्हणत असतात त्याला कॉन्शियंटायझेशन असं सुद्धा म्हणतात, जाणीव जागृती करू असं सुद्धा म्हणतात. आणि मग त्या ऑर्गनायझेशन्स असतात. पण होतं असं, या सगळ्यांना वरनं पैसे येत असतात. यांचे जर पैसे बंद झाले तर हे सगळं बंद पडतं बरं का. कारण त्यांच्या स्वतःची कुवत अगदीच कमी असते ना. इथं उंची एवढीच आहे, प्रत्यक्ष उंची जास्त नाही आहे त्यांची इथे. आणि मग पुढे काय होतं, इथपर्यंत लोक काय करतात, फॉर द पीपल असं म्हणतात. आम्ही लोकांसाठी काम करतो, आम्ही गोरगरिबांसाठी काम करतो, असं त्यांचं सतत म्हणणं असतं. आता ह्याच्या पुढे त्याचा गॅस कमी झाला की तो चळवळीकडे येतो. त्याला चळवळ म्हणतात, मूवमेंट. आणि मूवमेंट करणारी माणसं असतात त्यांना वरनं पैसे येणारे बंद होतात, आपोआप बंद होतात. आणि मग काय होतं, तो विथ द पीपल काम करायला लागतो. स्टार्ट्स विथ द पीपल, फॉर द पीपल अँड विथ द पीपल. ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही ग्रामीण भागामध्ये परत येणार आहात तर तुम्ही लोकांशी रिस्पेक्टफुली वागता की नाही, त्यांच्या ज्ञानाबद्दल तुम्हाला आदर आहे का, त्यांच्या कौशल्याबद्दल तुम्हाला आदर आहे का, तर तो आदर जनरली नसतो. चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्समध्ये पण नसतो, डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन्समध्ये पण नसतो. आणि प्रबोधन जे लोक करत असतात त्यांच्याहीमध्ये लोकांच्या क्षमतेबद्दलच्या गैरसमजच जास्त असतात आणि त्यांच्याबद्दल आदर असत नाही. आणि हा जो माणूस आहे, मग जो चळवळीमधला गेलेला माणूस आहे, तो मात्र आदरपूर्वक त्याचं संभाषण सुरू होतं, त्याचा संवाद सुरू होतो. आम्ही आधी विज्ञान प्रसार करत होतो, विज्ञान प्रसारक म्हणून काम करत होतो. आता ती आमची बदललेली आहे. आम्ही संवादक झालेलो आहोत. विज्ञान संवाद करतो आणि लोकांच्या बुद्धिमत्तेवर, चाकोरीबाह्य बुद्धिमत्तेवर आमचा आत्ता
विश्वास आहे आणि त्याच्यामुळे ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी निर्माण होते. कारण आम्हाला जी शिकलेली माणसं आहेत त्याला चाकोरीबद्ध विचार करायची सवय असते, तसं इथे ग्रामीण भागामध्ये लोकांना तशी सवय नसते. आणि जर सैद्धांतिक विज्ञान मात्र याच्याकडे आहे, या सैद्धांतिक विज्ञान सूत्राचा आणि सर्वसामान्य माणसाच्या बुद्धिमत्तेचा जर संयोग झाला, संवाद झाला, तर ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी जी 20 टाइम्स एफिशियंट असते अशी आपोआप तयार होते, त्या संवादामधून तयार होते. तो जर संवाद नसेल आणि याचं जर नुसतीच एक वन साइडेड जर डायलॉगच होत नसेल आणि हे जे म्हणतील तेच खरं असं जर होत असेल तर त्यांचा संवाद होणार नाही. अशा लोकांचं रिव्हर्स मायग्रेशन सक्सेसफुल होण्याची शक्यता नाही, हे आम्हाला इथं जाणून द्यायचं आहे. आणि ते अनेक उदाहरणावरनं इथे तुम्हाला दिसेल. आणि आत्ता आम्ही अपेक्षा करतो आहे याच्यातली जी IT इंडस्ट्री जी आहे, ही इंडस्ट्री कशी परत येईल. त्यांना आता काही शहरात राहण्याची गरज नाही आहे, ते शेतावरनं पण काम करू शकतील. फार्म हाऊसमधून आपला एक हात त्यांचा कॉम्प्युटरवर असेल, दुसरा हात त्यांचा मातीमध्ये असेल. अशा प्रकारची रुर्बन, प्रोझ्युमर आणि ग्लोकल संस्कृती ते निर्माण करू शकतील. त्यांचं परत येणं आवश्यक आहे. ते परत कसे येतील, काय येतील, हे इथे आम्ही अनेक प्रयोग त्याच्यासाठी करतो आहोत. आणि त्यांच्यासाठी म्हणून हा सगळा खटाटोप आम्ही इथे आखलेला आहे. आणि ते एकदा यायला लागले की मग शहरातली गेलेली बाकीची माणसं असतात ती त्याला फॉलो करतील. आणि ही जी संबंध लाट आहे परतीची, आपल्या या सन्माननीय घर वापसी आज जी आवश्यक आहे, ही सहज रीतीने होणार आहे. आणि त्याची महाराष्ट्रामध्ये एक जर असं म्हणजे एका पंचक्रोशीमध्ये एक उदाहरण निर्माण झालं तर एक उदाहरण काय करू शकतं हे इथे तुम्हाला दिसेल. की एक उदाहरण जर केलं तर जसं दुधाला विरजण लावण्यासाठी एक चमचाभर विरजण बास असतं, दुधाचं दह्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी, तसंच पंचक्रोशीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी चांगल्या कल्चरची त्याची गरज आहे. हे रिव्हर्स मायग्रेशन जे आहे हे रिस्पेक्टफुल व्हायचं असेल तर लोकांनी पूर्णपणे विचार करून रिव्हर्स मायग्रेशन केलं पाहिजे. आणि ते सुद्धा इथल्या लोकांशी रिस्पेक्टफुल असं त्यांची वागणूक असली पाहिजे. त्याला आपण रिस्पेक्टफुल रिव्हर्स मायग्रेशन असं म्हणतो आहे. सैद्धांतिक ज्ञान यांच्याकडे जे आहे ते आणि लोकांची चाकोरी बाह्य बुद्धिमत्ता, विलक्षण असं ग्रामीण शहाणीव जी असते ती अक्षरशः विलक्षण आहे. आणि इथली कौशल्य, इथली याच्यातलं आपल्या इथल्या परिस्थितीचं ज्ञान, ह्याचा जर संयोग झाला, याच्यामध्ये संवाद घडून आला तर ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी जी निर्माण होईल ती आवश्यकते म्हणजे वाटेल तसं होणार नाही आणि त्याला एवढा खर्च येणार नाही. त्याचा पर्यावरणीय खर्च अगदी कमी होईल, कारण साधा सोपा विचार इथली माणसं त्याच्यामध्ये घालतील. आणि मग ज्याला डोंबल म्हणतो ना आपण, डोंबल 20, ते तयार होणार. आणि ते शक्य आहे हे अनेक उदाहरणावरनं आपण सांगता येतं. मला एकही गाव भारतामधलं काय आणखीन ह्याच्यामधलं अगदी आशियामध्ये कुठेही मला टाका, त्याच्यामध्ये मी जागतिक प्रकारची बुद्धिमत्ता असलेले लोक हुडकून काढीन. अंकोलीमध्येच मला अत्यंत बुद्धिमान अशी माणसं भेटली. ती लहान मुलं असतील, ती स्त्रिया असतील, ते वृद्ध माणसं असतील, ते निरक्षर असतील, अशिक्षित कोणीही नाही.
यातलं अशिक्षित नव्हतं कोणी, हुशार माणसं. आणि त्यांच्याशी माझा जेव्हा डायलॉग सुरू झाला, जेव्हा मी माझ्या डोक्यातला गॅस सगळा कमी केला आणि इथे आलो, माझ्या उंचीला जेव्हा आलो, काही गोष्टी मला माहिती आहेत, काही गोष्टी त्यांना माहिती आहेत, तर त्याच्यातून ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी नक्की निर्माण होते. माझ्याकडे जे आहे सैद्धांतिक ज्ञान आहे, विज्ञान आहे, त्याचा आणि माझा आमच्या लोकांशी अतिशय चांगला संवाद आहे. तो आम्ही निरनिराळ्या विनोदी पद्धतीने विज्ञान जत्रांमध्ये आणि हे करत असतो. त्याच्यातून आमची ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी निर्माण होते आणि आम्ही सुरक्षित आहोत. तुम्ही या कोणत्याही अवस्थेमध्ये गेलात, चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन केली, ते परिवर्तन घडवून आणू शकत नाही. तुम्ही डेव्हलपमेंट म्हणाल, आम्ही विकास करतो, तुम्हीच हिरोगिरी करायला लागलात, तर तुमचा नीट संवाद होणार नाही. जसं म्हणालात की प्रबोधन करू, आम्ही लोकांची जाणीव जागृती करू, त्यालाही यश मिळण्याची शक्यता नाही. तुम्ही ज्यावेळेला चळवळीत याल, विज्ञान चळवळ होईल, तुमचं आणि माझं जे काही चांगल्या गोष्टी त्याचा संयोग होईल, त्याच वेळेला नीट आणि त्यावेळेला तुम्हाला वरून येणाऱ्या ग्रँट्सची काडीचीही गरज पडणार नाही. तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही. हे चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन वगैरे काही राहणार नाही. ही मुक्ततेची चळवळ होईल, ज्ञानाच्या मुक्ततेची चळवळ होईल आणि त्यांची जी ही काही वसाहत होईल, त्याचं स्वागत इथले लोक करतील. नाही तर ॲलिनिएशन यांच्याबद्दल येईल. आणि जशी फार्म हाऊसी सोसायट्या तयार होत असतात ना, फार्म हाऊस असते लोकांना, त्या डेंजरस होतील. त्यांनी लोकांशी समजून घेतलं नाही तर तसं ते टिकणार नाही फारसं. त्याच्यातनं रिव्हर्स मायग्रेशन अयशस्वी होईल. आम्हाला आदर्श रिव्हर्स मायग्रेशन करायचं आहे. ते कसं करायचं ते आपण पाहूया. मित्रांनो, आत्ता आपण सरांनी सांगितलं त्याप्रमाणे खरंच आपल्याला एवढ्या ऊर्जेची गरज आहे का, हे आपण जाणून घेऊ पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. माणसांमध्ये किती ताकद आहे, माणसांमध्ये किती ताकद असते हे बाबा आमट्यांच्याकडे मी तिथे 4 वर्ष राहिल्यामुळे मला कळलं. आपल्या गरजेपेक्षा तिप्पट पाऊस पडतो सोलापूर जिल्ह्यामध्ये. खरं तर तिप्पट पाऊस पडतो आणि आपण पाणी नीट साठवून ठेवत नाही, वापरत नाही. त्याच्यामुळे दुष्काळ वगैरे जे काय आहेत ह्या मानवनिर्मित आपत्ती असतात. दुष्काळ हा कधी नैसर्गिक नसतो.